नमस्कार, एकमत डिजिटलच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी नितीन बनसोडे. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 5 मध्ये. एकीकडे स्मार्ट सिटीच्या मोठमोठ्या गप्पा लातूरचं महानगरपालिकेचं प्रशासक राज मारतंय, मात्र दुसरीकडे ह्याच गप्पा खऱ्या आहेत की खोट्या आहेत याचा थेट रिपोर्ट आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत प्रभाग क्रमांक 5 मधून. तर पाहूयात प्रभाग क्रमांक 5 मध्ये खरंच विकास झालाय का, प्रशासकानं कामं केली आहेत का. लातूरचा प्रभाग क्रमांक 5 म्हणजे नरक यातनेत जगणारी लोक. 25 वर्षाचा वनवास नेमका संपणार तरी कधी. लातूरला स्मार्ट सिटी करण्याचा मोठमोठ्या बाता मारल्या जात आहेत, पण वास्तवात परिस्थिती वेगळीच आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या 25 वर्षापासून रस्तेच झालेले नाहीयेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. एक पिढी मोठी झाली, पण इथल्या रस्त्याचं नशीब काही बदललं नाही. पाईपलाईन साठी रस्ते खोदून ठेवलेत, जागोजागी खड्डे आहेत आणि प्रशासन मात्र ढिम्म आहे. लातूर मनपा नक्की करते तरी काय, यावर पहा आमचा खास रिपोर्ट. हे दृश्य आहेत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 जिथे रस्ते शोधूनही सापडत नाहीत, कारण रस्ते आता केवळ नावापुरते उरलेत. पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली संपूर्ण वस्तीची चाळण करण्यात आली आहे. भर वस्तीत मधोमध रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना सध्या पायवाटाही उरल्या नाहीत. इथल्या रहिवाशांना घराबाहेर पडणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं झालंय. साहेब, 25 वर्ष झाली आहेत इथे आम्ही राहतोय, पण रस्ता बघायला मिळाला नाही. आता पाईपलाईन साठी सगळं खोदून ठेवलंय. मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, पेशंटला न्यायला रिक्षा सुद्धा येत नाही. मनपा प्रशासन झोपलंय का, असा थेट सवाल आता नागरिक विचारतायत. पवार 25 वर्ष झाले. पवार होते त्यावेळेस पवार मामा ज्या वेळेस ह्याला नगरसेवकला होते ना, त्यांनीच रस्ता बनवलेला होता. रस्ता गटारी त्यांनीच बनवलेल्या होत्या. तेव्हापासून नाही रस्ता, नाही ना काहीच नाही. पुन्हा आता गटारी झाली. आता रस्ता नसल्यामुळे काय काय त्रास होते. आता गाड्या येत नाही, तर काय चिखल आहे नुसता. या 2 वर्षात तर नुसता चिखल आहे. त्याचं तर काय विचारायला हेच नाही. त्यावेळेसच रस्ता झालेला आहे. 25 वर्ष झालं पुन्हा नाही झाला रोड. ह्या चिखलामुळे खूप परेशानी होऊ लागली आमची. गाड्या पुसायला लागल्या. 25 वर्ष झालं. काही चिखलामुळे लेकरं पडतात, शहाणी माणसं पडलेत कित्येक वेळेस या चिखलामुळं. गाड्या घसरून पडतात. आता काय नाही, पण अधिकारी आले नाहीत का? नाही कुणीच नाही आले इकडं. कोणीच नाही. दुसरीकडे मनपा प्रशासन मात्र मस्त आहे. तक्रारींचे ढिगारे साचलेत, पण साहेबांच्या खुर्चीला पाजर फुटायला तयार नाही. 25 वर्षापासून रस्ता न होणं प्रशासकीय अनास्थेचा कळस नाहीये का? स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासकाला इथला चिखल आणि धूळ दिसत नाही का? प्रशासन आता तरी जागे होणार की आणखी एका मोठ्या अपघाताची वाट पाहणार? लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जर पाहायला गेले तर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजायला पाहत नाही. आपण पाहतो या ठिकाणी हा प्रभाग क्रमांक 5 मधील मंठाळे नगरचा भाग आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुख्य रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमधून नागरिकांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय. अनेक लहान मुलं जे शाळेला जातात, कॉलेजला जातात, ते वाहन चालवताना या ठिकाणाहून पडलेली आहेत आणि अशाच पद्धतीचे खड्डे संपूर्ण या प्रभागामधील रस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हेच स्वरूप प्रभाग क्रमांक 5चा आपण दाखवतोय. गेल्या अनेक वर्षापासून इथे रस्ते झाले नाहीत. प्रशासक काळामध्ये एकही काम या ठिकाणी झालं नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांनी प्रशासनावर आणि इथल्या महानगरपालिकेच्या प्रशासकावर रोष व्यक्त केला आहे. क्रमांक 5 मधल्या या जनतेचा अंत पाहणं आता बंद करा, अन्यथा हा लोकाक्षोभ मंत्रालयापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. तर आपण पाहिलो प्रभाग क्रमांक 5चा हा ग्राउंड रिपोर्ट. या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण प्रभागामध्ये अनेक ठिकाणी रस्तेच नाही आहेत. गेल्या 25 वर्षापासून रस्ते नाही आहेत असं काही लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पाण्याची जी व्यवस्था आहे ती पाण्यामध्ये जर त्या व्यवस्थेमध्ये लोक काही प्रमाणात समाधानी आहेत, मात्र रस्त्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर समाधानकारक काम हे महानगरपालिकेच्या प्रशासनानं केलं नाही हे स्पष्टपणे दिसून येतोय. त्यामुळं प्रशासकाच्या भोंगळ कारभाराचं पितळ या ठिकाणी एकमत डिजिटलच्या माध्यमातून आम्ही उघडं पाडलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.